हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये. तर आज आपण बघणार आहोत एक सोप्या पद्धतीने छान अशी अर्धा किलो केकची रेसिपी. तुम्हीही घरच्या घरी अशा पद्धतीचे केक बनवून रेडी करू शकता. सोबतच बिझनेससुद्धा करू शकता. केक तुम्ही सेलसुद्धा करू शकता. जास्त काही साहित्य लागत नाही. तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आज आपण अर्धा किलो चॉकलेट फ्लेवरमध्ये केक बनवून रेडी करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 1 कप होईल इतकं चॉकलेट प्रीमिक्स घेतलेलं आहे. हे तुम्हाला जिथे केक मटेरियलचं सामान भेटतं तिथे मिळून जाईल. तर इकडे बघू शकता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे जे बॅटर आहे ते मी रेडी करून घेतलेलं आहे. केक बनवण्यासाठी लागणारं जे बॅटर आहे ते बनवत असताना आपल्याला जो स्पॅच्युला आहे तो अशा पद्धतीने एकसारखा एका डायरेक्शनमध्ये फक्त फिरवायचा आहे आणि बॅटर जे आहे ते आपलं बनवून रेडी होतं. तर इकडे बघू शकता थोडंसं मी रिफाइंड ऑइलसुद्धा याच्यामध्ये टाकलेलं आहे. अर्धा चमचा होईल इतकं. तेल टाकल्यामुळे जो स्पंज आहे तो एकदम सॉफ्ट असा बेक होतो. तर इथे मी 5 इंचाचा टीन घेतलेला आहे. थोडंसं त्या टीनला ऑइल लावून घेतलं होतं आणि जो बटर पेपर आहे तो सेट करून घेतलेला आहे. या टीनमध्ये जे बॅटर आपण बनवून रेडी केलेलं आहे ते मी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचं आहे. तर इकडे बघू शकता गॅसवरती मी एक 5 मिनिटासाठी हे पातेलं गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं. त्याच्यामध्ये एक जाळी ठेवून दिलेली आहे आणि हा जो टीन आहे तो मी याच्यामध्ये आता बेक होण्यासाठी ठेवून दिलेला आहे. तर आपलं 20 ते 25 मिनिटामध्ये हा केक जो आहे तो बेक झालेला आहे. इकडे बघू शकता. केक बेक करताना गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो ठेवायची आहे आणि 20 मिनिटाच्या अगोदर अजिबात आपल्याला झाकण काढून बघायचं नाही. 20 मिनिटानंतरच चेक करायचा आहे. जर बेक झाला नसेल तर नंतर आणि 5 मिनिटे तुम्ही ठेवू शकता. तरी ते 21 मिनिटामध्ये छान असा आपला जो केक बनवण्यासाठी लागणारा स्पंज आहे तो बेक झालेला आहे आणि पातेल्यामध्ये बघू शकता मी फक्त जाळी ठेवून दिली होती. स्पंज जो आहे तो थंड झाल्याच्या नंतर ज्या केक बनवण्यासाठी लागणाऱ्या लेयर्स आहेत त्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत. सोबतच क्रीमसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि केकसाठी लागणारं जे चॉकलेट गनाश आहे ते सुद्धा मी इथे बनवून घेतलेलं आहे. तर आपल्या चॅनेलवरती चॉकलेट गनाशची जी रेसिपी आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे. तर इकडे बघू शकता केक बनवण्यासाठी आता आपण सुरुवात करूयात. तर केक बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलोचा बेस घेतलेला आहे. त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावून जी पहिली लेयर आहे ती अशा पद्धतीने इथे सेट करून घेतलेली आहे. तर आपण या लेयरचं जे आहे ते सोकिंग करणार आहोत. तर सोकिंगसाठी मी इथे जे मी गनाश बनवून रेडी केलं होतं त्यातला 1 चमचा घेतलेला आहे फक्त आणि त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकलेलं आहे. दोन्ही मिक्स करून ते सोकिंगसाठी मी इथे वापरलेलं आहे. बघू शकता सोकिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. तर इकडे बघू शकता सोकिंग करून झालेलं आहे. शुगर सिरपचा वापर मी इथे केलेला नाही. थोडीशी जी क्रीम आहे ती पायपिंग बॅगमध्ये मी घालून घेतलेली आहे आणि पायपिंग बॅगनेच केकवरती क्रीम जी आहे ती स्प्रेड करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने पायपिंग बॅगचा वापर केल्यामुळे आपल्याला पटकन केक शिकता येतात. डायरेक्ट पॅलेट नाईफच्या मदतीने तुम्ही जी क्रीम आहे ती लावू नका कारण जास्त लागते. अशा पद्धतीने आपल्याला थोडासा अंदाजसुद्धा लागतो. सुरुवातीला तुम्ही जर का अशा पद्धतीने पायपिंग बॅगचा वापर करून क्रीम स्प्रेड केली की तुम्हाला अंदाजसुद्धा लागून जाईल आणि तुमच्या हाताखालून भरपूर असे केकसुद्धा गेले तर तुम्हाला पायपिंग बॅगचा वापरही करावा लागणार नाही. तुम्ही पॅलेट नाईफच्या मदतीने क्रीम अंदाजे लावू शकता. तर इकडे बघू शकता जे चॉकलेट गनाश आहे ते मी 2 चमचे होईल इतकं टाकून घेतलेलं आहे आणि सगळीकडे स्प्रेड करून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या केकची अजून थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी हे अशा पद्धतीचे चोको चिप्स मी इथे टाकून घेतलेले आहेत. तुम्हाला केक बनवण्यासाठी जे लागणारं सामान आहे तुमच्या जवळपास जिथंही दुकान असेल केक रॉ मटेरियलचं तर तिथे सगळं साहित्य भेटून जाईल. तर इकडे बघू शकता जी दुसरी लेयर आहे ती सुद्धा मी इथे सेट करून घेतलेली आहे आणि दुसरी लेयर सेट करताना आपल्याला बघायचं आहे अगोदर व्यवस्थित अशी सगळीकडे सेट झालेली आहे की नाही. नंतरच आपल्याला सोकिंग आणि क्रीम त्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचे आहे. तर आता मी या
लेयरचं सुद्धा सोकिंग करून घेतलेलं आहे आणि सेम प्रोसिजरनी आपल्याला जी क्रीम आहे ती सुद्धा स्प्रेड करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर का केक बनवण्यासाठी लागणारा टीन नसेल तर तुम्ही आपल्या घरातील जे ॲल्युमिनियमचे पातेले आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे स्पंज जे आहेत ते बेक करून घेऊ शकता. चपातीचा तवा, कढई, पातेलं आणि कुकरमध्ये सुद्धा स्पंज बेक केले जातात आणि आपले जे ड्राय केक वगैरे आहेत ते सुद्धा आपण बेक करू शकतो आणि घरच्या घरी फ्रेश असे बनवून खाऊ शकतो. मुलांना खायला देऊ शकतो, बड्डेसाठी बनवू शकतो. तर इकडे बघू शकता दोनही लेयर आपल्या इथे छान अशा सेट झालेल्या आहेत. आता मी याच्यावरती 2 चमचे होईल इतकं गणाश टाकून घेतलेलं आहे. त्याच्या अगोदर सगळीकडे पॅलेट नाईफच्या मदतीने क्रीम लावून घेतलेली आहे, जेणेकरून जे आपण तिसरी लेयर वरती ठेवून देणार आहोत ती व्यवस्थित अशी सेट झाली पाहिजे. तर केक बनवताना आपल्याला क्रम कोटिंग करून घेणं खूप गरजेचं आहे. तर याच्यावरती सुद्धा थोडंसं जे चोको चिप्स आहेत ते मी टाकून घेतलेले आहेत. तर आता आपण जी केकची तिसरी लेयर आहे ती सुद्धा सेट करून घेणार आहोत. तर ही जी तिसरी लेयर आहे ही तुम्ही बघू शकता सगळ्यात जी तळातील लेयर आहे ती आहे. याच्यावरती जो बटर पेपर आहे तो मी काढून टाकलेला आहे आणि वरती आपल्याला टॉपला ही जी लेयर आहे ती सेट करायची आहे. याने काय होतं आपल्या केकचं जे फिनिशिंग आहे ते खूप छान असं येतं वरती एकदम टॉपला. तर अशा पद्धतीने ही लेयरसुद्धा आता सेट करून झालेली आहे आणि या लेयरला सुद्धा सोकिंग करून घेणार आहे. ह्या लेयरला थोडंसं कमी सोकिंग करायचं आहे कारण ही लेयर जी आहे थोडीशी एकदम सॉफ्ट असते, त्यामुळे याला सोकिंग जास्त नाही करायचं. तर आता थोडीशी क्रीम जी आहे ती मी या केकवरती टाकलेली आहे आणि सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पॅलेट नाईफचा वापर करून सगळीकडे क्रीम जी आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे. नंतर स्क्रॅपर एक वेळ फिरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, जेणेकरून जी क्रीम आहे ती केकसोबत व्यवस्थित सेट झाली पाहिजे आणि जेव्हा आपण आयसिंग करतो, फायनल फिनिशिंग करतो केकचं, त्यावेळी काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर ही प्रोसिजर झाल्याच्या नंतर आपल्याला एक 10 मिनिटे केक जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि मगच याच्यावरती जी क्रीम आहे ती लावून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता 10 मिनिटानंतर मी केक जो आहे तो फ्रीजमधून काढलेला आहे. पायपिंग बॅगमध्ये थोडीशी क्रीम भरून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये चॉकलेट गनाश मिक्स केलं होतं. एकदम चॉकलेटची अशी टेस्ट लागते. अशा पद्धतीने संपूर्ण केकला क्रीम जी आहे ती आता लावून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता पायपिंग बॅगचा वापर केल्यामुळे जी क्रीम आहे ती किती व्यवस्थित अशी आपल्या केकला लागली जाते. तुमच्याकडे जर का पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी, मिठाची पिशवी स्वच्छ धुवून त्याला कट करून घेऊ शकता. त्याने सुद्धा केकवरती क्रीमनी काम करू शकतो. फक्त आपल्याला जे पिशवी आहे ते आपण धुवून घेतो त्यावेळी एकदम सुक्या कापडाने व्यवस्थित अशी कोरडी करून घ्यायची आहे. मगच क्रीम जी आहे त्याच्यामध्ये भरून केकवरती अशा पद्धतीने लावायची आहे. सुरुवातीला तुम्ही तसं करू शकता. तर इकडे बघू शकता पॅलेट नाईफच्या मदतीने क्रीम जी आहे ती मी सगळीकडे स्प्रेड करून घेतलेली आहे. बघू शकता आपली क्रीम जी आहे ती एक्स्ट्राची अजिबात निघत नाही. अशा पद्धतीने केकसुद्धा आपला पटकन बनतो. तर आता आपण स्क्रॅपरच्या मदतीने व्यवस्थित असं या केकचं फिनिशिंग करून घेणार आहोत. तर इकडे बघू शकता स्क्रॅपर आपल्याला एका ठिकाणीच धरायचा आहे. फक्त आपल्याला एका हाताने टर्न टेबल फिरवत राहायचं आहे. याने आपल्या केकला छान असं फिनिशिंग येतं. हलक्या हाताने फक्त फिरवत राहायचं आहे. तर बघू शकता केकचं फिनिशिंग किती छान असं आलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला केक बनवताना थोडंसं अवघड वाटतं, पण एकदा प्रॅक्टिस केली की सगळं काही होऊन जातं. खूप सोपी पद्धत वापरून अशा पद्धतीने आपण केक बनवायला घरच्या घरी शिकू शकतो. आता पॅलेट नाईफच्या मदतीने वरची जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती सगळी मी इथे काढून घेतलेली आहे. पॅलेट नाईफ जो आहे तो प्रत्येक वेळी आपल्याला क्लीन करायचा आहे, तरच केकचं फिनिशिंग व्यवस्थित असं येतं. तर बघू शकता किती छान असं फिनिशिंग आपल्या केकचं आलेलं आहे. आता आपण या केकवरती थोडंसं डेकोरेशन करणार आहोत. तर डेकोरेशन करण्यासाठी मी इथे N1 नोझलचा वापर करणार आहे
आपल्याला अशा पद्धतीची पायपिंग बॅग घ्यायची आहे। त्याच्यामध्ये हे नोझल टाकून घ्यायचं आहे, कात्रीनं थोडंसं टोक कट करायचं आहे आणि मग याच्यामध्ये जी क्रीम आहे ती भरून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे फ्लावर्स बनवून घ्यायचे आहेत। तर बघू शकता किती छान अशी या N1 नोझलने डिझाईन आहे ती बनून रेडी होते। आता आपल्याला सगळीकडे अशा पद्धतीचे फ्लावर्स काढून घ्यायचे आहेत। तर बघू शकता किती छान असे फ्लावर्स इथे बनवून रेडी झालेले आहेत। आपण आपल्याला जशी हवी आहे तशी डिझाईन बनवून रेडी करू शकतो। तर याच्यानंतर आपण थोडंसं जे चॉकलेट गनाश आहे ते सुद्धा सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहोत। चॉकलेट गनाश आहे ते अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि मगच सगळीकडे स्प्रेड केलेलं आहे। बघू शकता आपल्याला थोडंसं जी डिझाईन आहे ती अशा पद्धतीची बनवायची आहे। तर इथे मी अशा पद्धतीचे जे ड्रॉप्स आहेत ते इथे सोडलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान अशी डिझाईन बनवून इथे रेडी झालेली आहे। आपल्याला थोडंसं आता पॅलेट नाईफच्या मदतीने हे जे चॉकलेट गनाश आहे ते सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या केकचा जो लुक आहे तो एकदम छान असा होणार आहे। तर इकडे बघू शकता पॅलेट नाईफच्या मदतीने हलक्या हाताने आपल्याला असं सगळीकडे गनाश जे आहे ते स्प्रेड करायचं आहे। पॅलेट नाईफ अजिबात उचलायचा नाही, नाहीतर क्रीमसुद्धा त्याच्यासोबत निघून येते केकची आणि केकचं जे फिनिशिंग आहे ते आपलं बिघडतं। तर अशा पद्धतीने ते गनाश सगळीकडे स्प्रेड करून झालेलं आहे। थोडंसं मी आता याच्यावरती जे चोको चिप्स असतात ते सुद्धा टाकून घेणार आहे। याने सुद्धा केकला खूप छान असा लुक येतो। तर बघू शकता सिंपल अशी डिझाईन आपण इथे बनवून रेडी केलेली आहे। थोडेसे जे गोल्डन शुगर बॉल्स असतात ते सुद्धा मी या फ्लावर्सवरती टाकून घेतलेले आहेत। तर इकडे बघू शकता एकदम सिंपल डिझाईनमध्ये आपला 1 तासामध्ये हा केक जो आहे तो बनवून रेडी होतो। तर आपण थोडीशी बॉर्डरसुद्धा इथे बनवून घेणार आहोत। इथे मी जे N1 नोझल आहे त्यानेच बॉर्डर बनवून घेतलेली आहे। बघू शकता एकाच नोझलने आपण भरपूर अशा डिझाईन्स केकवरती बनवून रेडी करू शकतो। तर मैत्रिणींनो इकडे बघू शकता 1 तासामध्ये आपला केक जो आहे तो परफेक्ट बेकरी स्टाईल बनवून इथे रेडी झालेला आहे। तर मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमच्या मैत्रिणींना आपल्या व्हिडिओची जी लिंक आहे ती सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा। चॅनेलवरचे जे बेकिंगचे व्हिडिओज आहेत ते पाहिल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा बेकिंगला स्टार्ट करा, सुरुवात करा शिकायला। बेकिंग करणं खूप सोपं आहे। तर अशा पद्धतीने इथे आपला जो केक आहे तो रेडी झालेला आहे। या केकवरती आपण जर का कोणाचं बड्डे बॉयचं बड्डे गर्लचं नाव काढायचं असेल ते सुद्धा तुम्ही क्रीमचा वापर करून अशा पद्धतीने जे नाव आहे ते सुद्धा तुम्ही याच्यावरती टाकू शकता। याने सुद्धा या केकला खूप छान असा लुक येतो। तर मैत्रिणींनो आपल्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका। आपल्या चॅनेलवरचे भरपूर असे बेकिंगचे व्हिडिओज आहेत ते पाहिल्याच्या नंतर बेकिंगला सुरुवात करा। तर या अर्धा किलो चॉकलेट केकची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे। कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे। चला तर मग भेटूयात अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।